आज आपल्या 3 दिवसीय कार्यशाळेचा या ठिकाणी समारोप होत आहे। या निमित्त मी या ठिकाणी प्राध्यापक पवन जाधव सरांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी आपल्याला गेल्या 15 दिवसापासून म्हणजे जेव्हापासून आपल्या ऑनलाईन कार्यशाळेचं प्रशिक्षण कार्यशाळेचं मार्गदर्शन चालू झालं तेव्हापासून म्हणजे चांगलं सहकार्य आपल्याला केलं। त्यांनी चांगलं म्हणजे खूपच चांगलं केलं आणि खऱ्या अर्थानं 3 दिवसामध्ये म्हणजे भरपूर लोकांची अशी परिस्थिती होती की त्यांना पुढे यायला भीती वाटत होती। उदाहरणार्थ मुळे सर असतील म्हणजे पहिल्या दिवशी बघितलं म्हणजे खूप भीत होते, पण आता ते स्वतःहून पुढे येत आहेत। म्हणजे याचा अर्थ आहे की कॉन्फिडन्स बिल्डअप झालाय। म्हणजे 100% नाही, म्हणजे आय डोंट बिलीव्ह इन परफेक्शन, आय बिलीव्ह इन प्रपोर्शन। जसं म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे, त्या पद्धतीनंच सगळं होत असतं। आपण जीवनामध्ये पैसा सुद्धा थेंबे थेंबेच असतो। कधीच माणसाकडे आवडणारे पैसा येत नाही वन टाइम, आणि नॉलेज सुद्धा आपण त्या पद्धतीनेच घेत असतो। नॉलेज सुद्धा आपण वन टाइम कधीच घेऊ शकत नाही। एक प्रोसेस आहे ती, एक सायकल आहे ती, एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे। माणसाची डेव्हलपमेंट ही सस्टेनेबलच होत असते, टप्प्याटप्प्यानेच होत असते। ज्यावेळी आपण एक टप्पा अचीव करतो त्यावेळी दुसरा करतो। पहिल्या पायरीवरून 10व्या पायरीवर आपण कधी जाऊ शकत नाही, आणि जायचा प्रयत्न केला तर तुम्हाला माहिती आहे गुडघे आपल्याला गळ्यामध्ये घ्यावे लागतील। आणि त्या पद्धतीनंच या 3 दिवसाच्या प्रशिक्षण कार्यशाळेचं मार्गदर्शन अतिशय यशस्वीरित्या पार पडलेलं आहे। आणि या निमित्तानं या ठिकाणी मला वैयक्तिक जे आपले मार्गदर्शक म्हणा किंवा सर्वच मंडळी म्हणजे त्यांचं मला या ठिकाणी सहकार्य लाभलं। नगरसेवकात सर वाटत सुद्धा नाही सर नगरसेवक आहेत म्हणजे असं मनमिळावू व्यक्तिमत्व लाभणं हे अतिशय मोठं भाग्य असतं। त्याचबरोबर अमोल सर असतील, पुकळे सर असतील, मूलचंद सर, मुळे सर मॅडम, भावी खासदार, सरपंच मॅडम, त्याचबरोबर रजनी पाटील मॅडम आणि आपले विजय चव्हाण सर, सगळीच मंडळी या ठिकाणी अतिशय मनमिळावू आहे। आपण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहूच, त्यामध्ये काय म्हणजे हेच नाही आपण। आणि या निमित्तानं आपण आता मी सुद्धा म्हणजे ठरले आपले की ऑनलाईन करायचं, म्हणजे बाकीच्यांचं मी नाही त्याच्यामध्ये, पण मी प्रयत्न करतो यायचं। आणि पुढच्या 2 जी कार्यशाळा आहेत 2 दिवसाची त्याच्यामध्ये पण मी ट्राय करतो। थोडं मला ट्रेनिंग असल्यामुळे जमणार नाही, पण तरी सुद्धा मी प्रयत्न करतो म्हणजे याच्याही पेक्षा अजून कसं आपल्याला बेस्ट देता येईल, आपला परफॉर्मन्स कसा अजून ग्रोथ करता येईल याचा आपण प्रयत्न करू। आणि या ठिकाणी परत एकदा मी सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। सर्वांना माझ्याकडून आपल्या कारकिर्दीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आपण आपल्या क्षेत्रामध्ये खूप वरती जावं एवढीच मी या ठिकाणी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।